तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ओंकार अधिपतीला विचारत असतो की मॅडम आता ठीक आहेत ना. त्या दिवशी आपलं बोलणं अर्धवट राहिलं त्यामुळे मला काळजी वाटत होती. आणि त्यावर अधिपती सांगतो की हो आता आईसाहेब ठीक आहेत. आणि मग त्यानंतर तो त्या दिवशी घडलेला प्रकार ओंकारला सांगत म्हणतो की त्या दिवशी मास्तरीणबाईंनी त्या बायकांना चांगलंच सुनावलं आणि तेथून हकलून दिलं. मास्तरीणबाईंनी आईसाहेबांची बाजू घेतली, आम्हाला खरंच खूप छान वाटतंय. आणि ते ऐकून ओंकारही खुश होतो आणि म्हणतो की खरंच अक्षराची कमाल आहे. आणि मग त्यानंतर तो अधिपतीला सांगतो की त्या मुंबईच्या लोकांना पुन्हा एकदा मीटिंग करायची आहे, मी त्यांना कधी बोलावू. आणि त्यावर अधिपती म्हणतो की उद्या किंवा परवा बोलाव. तर ओंकार त्याला विचारत असतो की तुझा इंग्रजीचा अभ्यास सुरू आहे ना. आणि त्यावर अधिपती आनंदाने सांगतो की हो, मी दररोज अभ्यास करतो, मास्तरीणबाई माझा चांगला अभ्यास घेत आहेत. आणि त्यामुळे ओंकारही खुश होतो. तर दुसरीकडे चारुहास सर अक्षराला म्हणत असतात की अधिपतीने त्याचं शिक्षण पूर्ण करायलाच हवं आणि ही फक्त माझी नाही तर चारूची सुद्धा इच्छा आहे. आणि त्यावर अक्षरा म्हणते की बाबा तुम्ही काळजी करू नका, कारण आता अधिपतींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली आहे. आणि त्यावेळी चारुहास सर म्हणतात की हो, त्याने शाळेतही ॲडमिशन घेतलं होतं हे माहिती आहे मला. तर अक्षरा त्यांना सांगते की अधिपती आता इंग्रजी शिकत आहे. ते स्वतःहून मला म्हणाले की मला इंग्रजी शिकायचं आहे. आणि ते ऐकून चारुहास सरांचा आनंद तर गगनात मावेनासाच होतो. तर दुसरीकडे अधिपती इंग्रजीचा अभ्यास करत असतो आणि त्याला जे शब्द कळत नसतात त्यांचे अर्थ उच्चार तो डिक्शनरीमध्ये बघत असतो. तर इकडे चारुहास सर अक्षराला सांगत असतात की अधिपतीच्या शिक्षणाला आता सुरुवात झाली आहे, मात्र यात आता खंड पडू देऊ नको, कारण ती भुवनेश्वरी यामध्ये खंड पाडण्याचा प्रयत्न नक्की करेल. जर तिला हे सगळं कळलं तर ती अधिपतीवर प्रेशर आणेल आणि मग अधिपती पुन्हा सगळं सोडून देईल. त्यावर अक्षरा म्हणते की बाबा तुम्ही काळजी करू नका, कारण आता अधिपतींना स्वतःहून शिक्षण घ्यायचं आहे. आणि जर मॅडम त्यांना काही बोलल्या ना तर ते स्वतःच मॅडमला समजावतील. तर दुसरीकडे अधिपतीचा जोरदार अभ्यास सुरू असतो. तर इकडे चारुहास सर आणि अक्षराचं बोलणं सुरू असतं. आणि मग अक्षरा चारुहास सरांना वचन देते की बाबा तुम्ही काळजी करू नका, आता अधिपतींचं शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे चारुहास सर खुश होतात. तर दुसरीकडे अधिपतीचा अजूनही अभ्यास सुरूच असतो आणि अक्षरा त्याला लपून बघत असते. आणि अधिपतीचं अभ्यास करतानाचं बोलणं ऐकून तिला हसू येतं, मात्र ती रूममध्ये न जाता बाहेरूनच लपून अधिपतीला बघत असते. आणि मग त्यानंतर अभ्यास पूर्ण झाल्यावर अधिपती झोपी जातो, मात्र पुस्तकं त्याच्या पोटावरच असतात. अक्षरा ती काढण्याचा प्रयत्न करते, मात्र अधिपतीने त्यांना घट्ट पकडून ठेवलेलं असतं. त्यामुळे मग अक्षरा तशीच झोपी जाते. दुसरीकडे भुवनेश्वरी देवीकडे प्रार्थना करत म्हणत असते की सुनबाईंचं वागणंच आमच्या समजण्याच्या पलीकडे आहे. एकीकडे त्या आमची बाजू घेतात, आमच्या बाजूने सगळ्या जगाशी भांडतात, आणि आता दुसरीकडे आम्हाला असं कळतंय की त्यांनी हे सगळं काही त्यांच्या नवऱ्यासाठी अधिपतींसाठी केलं. हे सगळं काय सुरू आहे तेच आम्हाला कळत नाही. आणि आता जर त्या बायका जे काय म्हणतायत ते जर खरं निघालं ना तर आम्हाला सुनबाईंशी 2 हात करण्याची तूच शक्ती दे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षरा शाळेत जाण्यासाठी तयार होते. अधिपती अजूनही ती पुस्तकं छातीशी कवटाळूनच झोपलेला असतो. आणि मग अक्षरा हळूच ती पुस्तकं टेबलवर ठेवते, मात्र त्यावेळी तिच्या पदरावर अधिपतीचा हात पडतो. अक्षरा तिचा पदर सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळे अधिपतीला जाग येते. तो विचारतो की मास्तरीणबाई तुम्ही? आणि त्यावर अक्षरा हसतच सांगते की मी पुस्तकं ठेवत होते त्यामुळे मी तुमचा हात बाजूला केला. आणि त्यावर अधिपती हसतच म्हणतो की मला असं वाटलं भूतानेच माझा हात पकडला. आणि ते ऐकून अक्षरा ही हसू लागते. तर अधिपती तिला सांगतो की आजचा आमचा दिवस खूप छान जाणार आहे, कारण सकाळी सकाळी आम्ही तुमचा असा प्रसन्न चेहरा बघितलाय. आणि मग तो अक्षराला सांगत असतो की काल आम्ही अभ्यास करता करता कधी झोपी गेलो आमचंच आम्हाला कळलं नाही. तर अक्षरा खुश होत म्हणते की अधिपती आता तुम्हाला अभ्यासातली गोडी गंमत कळायला लागली आहे आणि त्याचमुळे तुम्हाला कधी डोळा लागला हे तुम्हालाही कळलं नाही. आणि मग ती अधिपतीला पटकन तयार व्हायला सांगते. दुसरीकडे चारुहास सर चारुलता मॅडमच्या फोटोसोबत बोलत असतात. ते म्हणत असतात की ती बाई आम्हाला कधीच आवडली नाही.
आणि आता यापुढे सुद्धा आम्ही तिच्याशी कसं जुळवून घेणार आहोत काय माहीत. मात्र अक्षरा जे काही बोलली ते अगदी खरं आहे आणि ते मलासुद्धा पटले, त्यामुळे मी प्रयत्न नक्की करणार. तर दुसरीकडे अधिपती तयार झालेला असतो आणि मग तो पुन्हा अभ्यासाला सुरुवात करतो. अक्षरासुद्धा त्याच्या जवळ येऊन बसते. ती देवीसाठी हार बनवत असते. तर अधिपती अनेक इंग्लिश शब्द वाचत असतो, मात्र त्याला त्यांचे उच्चार जमत नसतात आणि मग तो ते डिक्शनरीत बघत असतो आणि हे सगळं काही अक्षरा ऐकत असते. आणि मग जेव्हा जेव्हा अधिपती चुकतो तेव्हा तेव्हा ती त्याला दुरुस्त करते, त्याला त्याच्या चुका समजावून सांगते आणि अनेक इंग्रजी शब्दांचे सुद्धा अर्थ सांगते. त्यामुळे अधिपती खूपच खुश होतो. तो सुद्धा त्याला पडणाऱ्या अनेक शंका अक्षराला विचारतो आणि अक्षरासुद्धा त्या सगळ्या शंकांचं निरसन करते. त्यामुळे अधिपती म्हणतो की मास्तरीणबाई तुम्ही आहात म्हणून आम्हाला आधार वाटतोय, नाहीतर आमचं काय झालं असतं काय माहीत. सगळे आमच्यावर लाफले असते. आणि ते ऐकून अक्षराला हसू येतं. तर अधिपती म्हणतो की हसण्याला लाफ म्हणतात ना, म्हणून आम्ही असं बोललो. आणि त्यावर अक्षरा हसतच हो म्हणते. आणि मग त्यानंतर ती अधिपतीला सांगते की तुमच्यामध्ये आता शिक्षणाची गोडी निर्माण झाली आहे, तर मला असं वाटतं तुम्ही आता 9वीचा फॉर्म भरा आणि 9वीची परीक्षा द्या. मात्र ते ऐकून अधिपती खूपच घाबरतो. तो म्हणतो की नाही मास्तरीणबाई, कशाला उगाच हे सगळं. मात्र अक्षरा त्याला समजावते की युनिट टेस्टमध्ये तुम्हाला किती छान मार्क्स मिळाले होते, मग वार्षिक परीक्षेमध्ये सुद्धा नक्की मिळतील. मात्र अधिपती खूप घाबरलेला असतो. पण अक्षरा त्याला सांगते की मी आहे ना तुमच्यासोबत आणि तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर, मग नका काळजी करू, मी तुमची तयारी घेईल करून. मात्र अधिपती घाबरलेला असतो. मात्र मग त्यानंतर तो शांतपणे विचार करतो आणि अक्षराला सांगतो की ठीक आहे, मी तयार आहे 9वीची परीक्षा द्यायला. आणि ते ऐकून अक्षराला तर खूप आनंद होतो. ती अधिपतीचे मनापासून आभार मानते. तिचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. ती अधिपतीचा हात हातात घेत उड्याच मारायला सुरुवात करते. त्यामुळे अधिपतीसुद्धा खुश होतो आणि तो अक्षराला म्हणतो की तुमचं असं एक्साईट होणं आवडलं आपल्याला. त्यामुळे अक्षराही खुश होते आणि मग ती अधिपतीला सांगते की आपण आजच फॉर्म भरूयात. मात्र अधिपती म्हणतो की लगेच कशाला, आपण थोडा वेळ थांबूयात ना. मात्र अक्षरा म्हणते की आता कशाला थांबायचं. तर अधिपती म्हणतो पण आपल्याला ही गोष्ट आईसाहेबांपासून लपवावी लागणार आहे, कारण जर त्यांना हे सगळं समजलं तर मग मात्र प्रॉब्लेम होईल. आणि त्यावर अक्षरा म्हणते की तुम्ही काळजी करू नका, मी असं काही होऊ देणार नाही. आणि मग अधिपती लगेच फॉर्म भरायला तयार होतो. त्यामुळे अक्षरा खुश होते. दुसरीकडे भुवनेश्वरी देवीच्या पाया पडत असते आणि तितक्यात चारुहास सर त्या ठिकाणी येतात आणि ते भुवनेश्वरीला तिच्या नावाने हाक मारत म्हणतात की भुवनेश्वरी माफ कर आम्हाला, आम्ही चुकलो. आणि त्यांचा तो आवाज ऐकून भुवनेश्वरीला तर धक्काच बसतो. ती पाठीमागे वळून बघते तर चारुहास सर असतात आणि त्यामुळे ती मोठ्याने आजींना आवाज देते. आजी त्या ठिकाणी जात विचारतात की काय गं, काय झालं. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की आई आम्हाला चिमटा काढ, आम्हाला बघायचं आहे की आम्ही आत्ता जे काही ऐकलं ते खरं आहे की नाही. आणि मग आजी तिला चिमटा काढतात. तर चारुहास सर म्हणतात की हो भुवनेश्वरी, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आणि तुझी माफी मागितली. त्याचवेळी अधिपती अक्षरासुद्धा त्या ठिकाणी येतात आणि मग चारुहास सर पुन्हा एकदा भुवनेश्वरीची माफी मागत म्हणतात की आम्ही चुकलो, आम्ही तुझ्याशी जे काही वागलो, तुला जे काही बोललो ते अत्यंत चुकीचं होतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.